दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाला उदगीरचा पाठिंबा। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उदगीरमध्ये आज नगरसेविका संध्याताई गांजुरे, माजी सभापती श्री सिद्धेश्वर मुन्ना पाटील, श्री ओंकार गांजुरे, श्री चंद्रकांत मळगे, श्री आदर्श पिंपरी, श्री भगवंत तलवारे आणि उदगीरकर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, आंदोलनातील अत्याचार आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी सरकारने तातडीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। ते माझे छोटे भाऊ आहेत, बहीण आहे, पुढे जाऊन माझी छोटीशी मुलगी आहे जी भविष्यात कॉलेज जाणार आहे, ती शिकणार आहे, तिला काही करायचं। हे जर असं घडत असेल, तुमच्याच घरी तुम्ही स्वतः जर करत असाल तर आम्ही जाऊ विचारणारच ना केंद्र सरकारला। तर तुम्ही त्याच्या ऐवज त्या लेकरांचा पाठिंबा देणार किंवा त्यांना सांत्वना करण्याचे लाठी चार्ज केला। आणि लाठीचार्जचे नियम आहेत पायावरती, हातावर, डोक्यावर तर ठसत। 12 वर्षाच्या मुलीपासून तुम्ही न बघता तिथे डोके ठेवले, विचार करू शकला नाही का तुम्ही त्या सेकंडला की मी एका मुलीची आहे। आता आपले तिथे आंदोलन करताय, तुम्हाला काय वाटतं सरकार याच्यात पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आता सध्याची परिस्थिती? गांधारीसारखं पट्टी बांधल्यात आणि फक्त तोडण्याचा प्रयत्न चालू होता। स्टुडंट्स प्रोटेस्टला निघालेत आणि ते काही चित्र आपण बघत आहोत, खरंच वाईट वाटते। अक्षरशः मुली आहेत की रस्त्यावर उभे आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का त्या हा जे आता जे जंतर मंतर सुरू आहे त्याचे काही दिवस चालले किंवा नाही थांबणार, प्रक्रिया काय असणार? तर उदगीरकरांच्या वतीने जर ही प्रक्रिया नाही थांबली तर यांच्या आंदोलनासोबत बरेच जण पाठिंबा करणार आहेत। आंदोलनकर्ते इथनं दिल्लीपर्यंत जायची देखील तयारी करून ठेवलेली आहे। त्याबद्दल सरकारने निश्चित याच्यावरती चांगला विचार करावा आणि पॉझिटिव्ह निर्णय द्यावा, ही उदगीरकरांची मागणी आहे। आपण काल परिवर्तनला बाईट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।